नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पात्र SSC GD 2025 तुमचे फिजिकल वह्या जवळपास संपलेले आहेत. SSC GDचे आपले फिजिकल 22 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत सुरू होते. ठीक आहे, आज लास्ट दिवस होता 12 सप्टेंबर, म्हणजेच आज तुमचे फिजिकल संपले आहे. ठीक आहे, तर फिजिकल नंतर तुमचे काय काय डाऊट असू शकता यावर आजच्या व्हिडिओमध्ये वह्या आपण व्यवस्थित चर्चा करणार आहे. ठीक आहे, सगळ्यात मेन डाऊट पोराचा आत्ता हा होते की तुमचं म्हणजे मेडिकल आता परत होईल, म्हणजे तुमचं फिजिकल झालं, फिजिकल नंतर तुमचं मेडिकल होणार आहे, तर मेडिकलसाठी परत एक कट ऑफ लागणार आहे का? ठीक आहे, तर मेडिकलला लागला कट ऑफ तर फायनल पण एक कट ऑफ लागेल. ठीक आहे, आणि मेडिकल तुमचं कधीपर्यंत होऊ शकते आणि महाराष्ट्राचा आपला फायनल कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये भैया बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस करणार आहेत, त्यामुळं व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. तुमचे जे पण डाऊट असतील, बरेचसे डाऊट तुमचे क्लिअर होतील, त्यामुळे भैया व्हिडिओ लास्टपर्यंत व्यवस्थित बघा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि ज्यांना पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल भैया, चॅनलला सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं फिजिकल 12 सप्टेंबर, म्हणजे आजची तारीखच 12 सप्टेंबर आहे. आज व्हिडिओ बनवून राहिलो मी, व्हिडिओ उद्या पासून तुम्ही तसा, पण व्हिडिओ म्हणजे मेन गोष्ट म्हणजे तुमचं फिजिकल भैया संपलेलं आहे. ठीक आहे, फिजिकलचं गोष्ट अशी तुम्हाला माहितीच असेल की फिजिकल तुमचं घेतलं कॅटेगरी वाईज भैया. सगळ्यात पहिले UR, OBC, EWS, SC ST अशा प्रकारे तुमचं फिजिकल घेण्यात आलं. लास्टचे 2 दिवस होतं ते फिमेलचं आपलं फिजिकल होतं. बऱ्याचशा पोरांनी आपलं टेलिग्राम चॅनल आहे, आपलं जे तळेगावचं सेंटर आहे, बरेचसे पोरं आपले ग्रुपवर म्हणजे आपले जे सबस्क्रायबर आहेत ते तिथं गेले ते, आणि ग्रुपवरती तेच रोज डिस्कशन चालू होतं की किती पोरं पास झालेत, किती फेल झाले, तर सगळ्या गोष्टी मी पाहत होतो. ठीक आहे, आणि व्हिडिओ बनवायच्या आधी मी स्वतः रिसर्च केलं आहे की तुमचं मेडिकलसाठी परत कट ऑफ लागू शकतो आहे का काय, सगळं म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी मी व्यवस्थित पाहूनच तुम्हाला सांगायचं. कारण की भैया एवढं पोराला मी 3000-4000 पोरं व्हिडिओ पाहते, त्याला व्यवस्थित माहिती देणार आहे. इतक्या दिवसात मी व्हिडिओ बनवला नाही, कारण की तेच की टाईम बी नव्हता आणि त्या गोष्टी अजून ऑफिशियली काहीच नव्हतं. तुमचं कट ऑफ येईन नाही येणार मेडिकलसाठी काहीच कोणाला काही अपडेट नाही आहे. पण सीन असं आहे, आपले पोरं जिकडे ना तिकडे कट ऑफ पावर राहिले. म्हणजे मी एका पोराचं ओळखीच पोरग आहे, त्याचं कमेंट पाहिली, ते कोणतं तरी UPचं चॅनल आहे, त्यामध्ये लिटरली ते सांगू राहिले की तुमचा कट ऑफ फक्त 2 मार्क वाढन, 3 मार्क वाढन. आणि पोराचा विषय असा आहे ना की त्याला जर सांगितलं तुमचा कट ऑफ फक्त 2 मार्क वाढन, 3 मार्क वाढन, पोरं खुश होते भैया आणि डायरेक्ट व्हिडिओ पुरा पाहता. विषय तसा नसते, त्याला माहिती नसते भैया, ते फक्त व्ह्यूसाठी गोष्टी करतात. व्ह्यूसाठी पहिलीपासून मी सांगते, व्ह्यूसाठी मी व्हिडिओ टाकत नाही, फक्त तुम्हाला एक काय म्हणता येईल त्याला गायडन्स म्हणून मी व्हिडिओ टाकत असतो. ठीक आहे, बरं असू दे. चल मुद्द्याचं बोलू आपण की जे 2025 आपली ज्या वॅकन्सी होत्या, झूम करून नेऊन राहिलं हां, हे बा, तर 1 मिनटं SSC GD 2025 आपल्या वॅकन्सी किती होत्या भैया? वॅकन्सी होत्या 53,690. पहिला काहीतरी कमी होत्या, नंतर परत वाढून त्या 53,690 झाले. फिजिकल तुमचं 22 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत फिजिकल तुमचं कंडक्ट झालं. ऑल इंडिया तुमचं 30 सेंटरवर फिजिकल चाललं आहे. प्रत्येक सेंटरवर पोरं अलाउट केले, ते 1500 पोरं एका सेंटरवर बोलवण्यात आले होते ऑल इंडियामध्ये. ऑल इंडियामध्ये काहीतरी 22 दिवस तुमचं फिजिकल चाललं आहे. ठीक आहे, तर फिजिकलसाठी पोरं क्वालिफाय किती केले ते, तर फिजिकलसाठी पोरं क्वालिफाय करत असते भैया 7 ते 8 गुणा पोरं. दरवर्षीचं जे रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार 7 ते 8 जवळपास पोरं फिजिकली क्वालिफाय करतात. करून पहा, 53,690 गुणीला 7-8 करा, तुम्हाला एवढेच दिसेल. म्हणजे तुमचे लगभग काहीतरी 3,94,000 लगभग पकडून चाला, 4 लाखच्या जवळपास पोरं तुमचे फिजिकलसाठी बोलवण्यात आले होते. सगळ्यात मेन सीन झाला तुमचं RFIDमुळे. RFIDमुळे तुमचं जे ग्राउंड होतं, ऑल इंडिया ग्राउंड भैया, तुमचं ऑल इंडियाचे तुमचं जे फिजिकल चाललं आहे ते ट्रॅकवरती चाललं आहे. तुम्हाला माहितीच असेल, कुठंच असं काही तुमचं म्हणजे मागच्या वर्षी ही जी भरती आहे 2025ची, याच्या आधीच्या भरतीत कसं होतं, फिजिकल तुमचं रोडवर होतं. पण 2024-25ची जी भरती आपली म्हणजे आता जी सध्या चालू आहे, ऑल इंडिया भैया तुमचं RFID जे डिवाईस आहे, चिप असते ना, ती सेन्सर असते, त्याच्यामुळे त्याचं वर्किंगच असं असते की त्याला राऊंड म्हणजे काय म्हणता येईल त्याला, तुमचं 400चा ट्रॅक म्हणा काय कितीच्या ट्रॅकवर त्याला घेणं पडतं. त्याच्यामुळं सर्वांचं ग्राउंड भैया ऑल इंडियामध्ये ग्राउंडवर होईल. तर याचा इफेक्ट तुमचा कट ऑफवर डेफिनेटली पाहायला भेटणार आहे. कारण की भैया रोडपेक्षा ग्राउंडचं टफ म्हणजे ग्राउंड जास्त टफ असते. तुम्हाला पण माहीत असेल, जे पोरं गेले त्याला माहीत असेल किती पोरं फेल झाले, काय झालं सांगतोच मी पुढं. ठीक आहे, तर
हे 2-3 गोष्टी आहे की तुमचं कट ऑफ कमी काऊन जाऊ शकतो बा, की तुमचं फिजिकल ऑल इंडिया म्हणजे काहीच सेंटरची गोष्ट नाही करत, ऑल इंडिया गोष्ट म्हणजे पुऱ्या भारतात ते फिजिकल आपलं ग्राउंडवर झालं, तर त्याच्यामुळं भैया कट ऑफवर तुम्हाला याचा डेफिनेटली काय इफेक्ट पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, ही झाली तुमची जनरल माहिती. आता सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या, 2000 ही चालू आहे 2025ची भरती, याच्या जस्ट आधीची भरती 2024ची भरतीचा प्रोसेस कशी होती हे कशासाठी सांगते मी, की तुमचा जो डाऊट आहे मेडिकलसाठी परत कट ऑफ लागन का, ठीक आहे, याच्याकडे तुम्ही तुम्हाला सांगतो मी. याच्यासाठी तुम्हाला समजणं पडेल 2024ची भरती म्हणजे याच्या जस्ट आधीची भरती प्रोसेस कशी होती. तुमचा पेपर झाला, पेपरनंतर एक मेरिट लागलं, त्यासाठी बाईज जर तुमचं म्हणजे एक पेपर झाल्यावर एक मेरिट लागलं. आता कसं आपलं PET PSTसाठी लागलं होतं, तसं एक मेरिट लागलं त्याचं. PET PST आणि मेडिकल डॉक्युमेंट म्हणजे सगळ्या गोष्टी एकाच मेरिटमध्ये करण्यात आल्या होत्या. कोणत्या भरतीमध्ये, याच्या जस्ट मागच्या भरतीमध्ये, म्हणजे तुमचं सगळ्या गोष्टी एकाच मेरिटमध्ये करण्यात आल्या होत्या. ठीक आहे, तर तिच्यात बी तुमचे 7 ते 8 गुणा पोरं क्वालिफाय केले होते मागच्या भरतीमध्ये. ठीक आहे, आणि एक मेरिट लागले तुमची फिजिकल मेडिकल डॉक्युमेंट सगळ्या गोष्टी एकाच मेरिटमध्ये, आणि त्याच्यानंतर सीधा तुमची फायनल मेरिट. ठीक आहे, ही कशाची गोष्ट करते मी, याच्या मागची भरती. ठीक आहे, याच्या मागची भरती आणि आताची भरतीचं कसं प्रोसेस माहिती झालं तुम्हाला, की फक्त तुमचं ह्यावेळेस फिजिकल कंडक्ट करण्यात आलं, फिजिकल, आणि तुमचं मेडिकल तुम्हाला माहिती झालं, तुमचं मेडिकल आता कंडक्ट करण्यात नाही आलं, मेडिकल तुमचं नंतर होणार. तर विषय हाच बनते की तुमचं फिजिकल तर झालं, आता मेडिकलसाठी परत लिस्ट लागणार आहे का. ठीक आहे, त्यासाठी मी 2022-23ची भरतीचा एक रेफरन्स घेतला, कारण की 2024ची भरतीचं प्रोसेस तुम्हाला माहिती असेल वेगळी होती. कारण की त्यानं ट्राय करून पाहिलं, म्हणजे पकडून चाललं असं की त्याचं असं काहीतरी की त्यानं ट्राय करून पाहिलं बा आपण फिजिकल मेडिकल सगळ्या गोष्टी एकसोबत घेऊ, पण त्याला ते जमलं नसेल, नाही तर काही जे कारण असेल द्यायचं ते असू द्या, तर त्यानं ते ह्या वर्षी तसं घेतलं नाही. जे मागच्या वर्षी पहिलीपासून प्रोसेस चालू येते म्हणजे 18, 19, 20 जी ओल्डवाली प्रोसेस आहे. ओल्डवाली प्रोसेस कशी होती, फिजिकल झालं, कट ऑफ लावायचा, पेपर झाला, कट ऑफ लावायचा, फिजिकलले पोरं क्वालिफाय झाले, मग फिजिकल होईल तुमचं बाकायदा, मग परत एक लिस्ट लावून, मग लिस्ट लावल्यानंतर पोरं मेडिकलसाठी बोलवण्यात येतील. ठीक आहे, मग जे क्वालिफाय होईल मेडिकलमध्ये परत एक फायनल लिस्ट, म्हणजे तुमच्या किती लिस्ट लागत होत्या, 3 लिस्ट. फक्त जी मागची भरती आहे तिच्यात 2 लिस्ट लावल्या होत्या. तर त्याच्यामुळे बरेचसे पोरं आता जे नवीन आहेत त्याला माहीत नसेल, जे जुने पोरं त्याला माहीत आहे की भैया 3-3 लिस्ट लागत असतात. तर ह्या वर्षीचे काय चान्सेस बनते सांगतो मी. त्यासाठी 2023ची भरतीचं काम सांगते मी, की ती भरती 3 लिस्ट लागल्या होत्या त्याच्यात 2000 आणि व्हिडिओ बनवण्यासाठी भैया मी ना मागचे बी जे PDF आहे आपल्या GDच्या SSCच्या ज्या आपल्या वेबसाईटवर आहे त्या पाहिल्यात, 2-4 चॅनलचा बी रेफरन्स घेतला आहे. गोष्टी थोड्याफार चेंज होऊ शकतात, कारण की तुम्ही आता RWचं बी चॅनल पाहिलं असेल, त्यानं महाराष्ट्राचा कट ऑफ काय सांगला होता फिजिकलचा आणि काय लागला. ठीक आहे, त्याच्यामुळे सगळे जे लोक सांगतात, सगळे जे चॅनलवर सांगते ते त्याचा एक अंदाज असते, आणि तुम्ही एवढं बी तुमचं मन कमजोर नका करून ठेवू की एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ पाहून आपण बस स्वतःला हे करून टाकायचं, डिमोटिवेट व्हायचं नाही. तसं समजून राहिलं ना तुम्ही. ठीक आहे, मी म्हणजे तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी काय मी ज्यातून जाईल, म्हणून मला माहिती आहे गोष्टी कशा असू शकतात. ठीक आहे, ही 2022-23ची भरती, 2022-23 म्हणजे 22मध्ये ॲड आली ती, 23मध्ये भरती कंप्लीट झाली ती. ठीक आहे, 22-23ची भरती आहे. हिच्यात ही कशासाठी बलवेले पोरं DMEसाठी लिस्ट लागेल. DME म्हणजे मेडिकल, म्हणजे तुमचं आधी फिजिकल झालं होतं बाकायदा, फिजिकलनंतर परत एक लिस्ट लागली होती DMEसाठी. DME म्हणजे डॉक्युमेंट आणि मेडिकल तुमच्या सोबतच असते, त्याची लिस्ट होती. तर हिच्यात तुम्ही डाटा पाहू शकता. ही भरती बी लगभग 50,000ची होती, आणि आत्ताची आपली भरती आहे 53,000ची, म्हणजे लगभग तुम्ही दोन्ही भरतीचे आकडे सेम पकडू शकतात, कारण की 50,000 आणि 53,000मध्ये काही जास्त डिफरन्स येत नाही. रेकॉर्डिंग चालू येणार हो, हां तेच म्हटलं, नाही तर बस बघ करत असेल मोठाच. ठीक आहे, तर ही 2022-23ची भरती आहे. आता याचे तुम्ही आकडे पाहू शकता की 3,70,000 पोरं त्यानं क्वालिफाय केले ते, इन्क्लुडिंग फिमेल बी. बघू शकता 4 काहीतरी याच्यातल्या 4 लाख नाही रे बाई, 40,000 आहे फक्त, 40,000 फिमेल आणि 3,30,000 पोरं, म्हणजे टोटल तुमचे 3,70,000 कॅन्डिडेट क्वालिफाय केले होते. कशासाठी फिजिकलसाठीच क्वालिफाय केले होते, लिहिलं त्यानं बाकायदा. पाहू शकता रिझल्ट ऑफ कम्प्युटर बेस GD नाम पोलीस फॉर SSF रायफलमॅन GD नार्कोटिक्स ब्युरो.
मेन इट आहे वी आर शॉर्टलिस्टेड फॉर अपेअरिंग इन फिजिकल इफिशियन्सी टेस्ट. एवढी इंग्लिश तुम्ही बी समजू शकता. वी आर शॉर्टलिस्टेड म्हणजे ते शॉर्टलिस्टेड केले ते 3,70,000 कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड केले ते कशासाठी, PET आणि PSTसाठी. तर तिच्यातले आता किती पास झाले किती फेल झाले आणि बाकायदा डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर टाकेल. ठीक आहे, तुम्ही जे रिव्ह्यू पाहता चॅनलवर किती फेल झाले किती पास झाले त्याच्यावर भरोसा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवणार नाही. म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट बायकादा SSCचं डायरेक्ट SSCनं जे आकडे जारी करेले तेच आणले. म्हणजे पकडू शकता तुम्ही 2000 जी 22-23ची भरती त्याच्यात बी लगभग 50,000 जागा होत्या आणि आता बी लगभग 53,000 जागा आहेत. तर जास्त काही फरक येणार नाही आणि याच्यात जे आकडे अजून कमी करू शकता तुम्ही, कारण की तेव्हा फिजिकल रोडवर होता, आता फिजिकल ग्राउंडवर आहे. तर पोरं किती पास होतात बघून घ्या, तुम्हाला समजून जाईल. जे पोरं म्हणत होते ना की एवढे पोरं फेल होत नाही एवढे पोरं फेल होत नाही, तर बघून घ्या तुमच्या डोळ्यानं की टोटल पोरं बोलवले होते 3,70,000. ठीक आहे, त्याच्यापैकी प्रेझेंट किती झाले 2,66,000. एवढे पोरं प्रेझेंट कमी म्हणजे प्रेझेंट होत असतात. कारण की तुम्ही पाहू शकता प्रत्येक सेंटरवर आता जे गेले असेल त्याला माहीत असेल प्रत्येक सेंटरवर 1500ची रिपोर्टिंग होती. पोरं आली किती आपल्या तळेगावच्या सेंटरवर बी पोरं 1500ची रिपोर्टिंग होती. 800 ते 1000च्या पोरं 1000च्या वर पोरं आलेली नाही पाहिजे, जास्तीत जास्त 800 ते 1000 पोरं. त्यातली बी मग किती रायनिंगमध्ये कटले सगळ्या गोष्टी. तर तुमचे पाहून घ्या 3,70,000 पैकी 2,66,000 पोरं आलते. ठीक आहे, आणि एवढे पोरं ॲब्सेंट होते. तुमचे टोटल क्वालिफाय पोरं किती झाले 1,46,292 पोरं. ठीक आहे, नॉट क्वालिफाय एवढे 1,46,000 म्हणजे प्रेझेंटपैकी एवढे क्वालिफाय झाले. म्हणजे तुम्ही लगभग पकडून चाला आपण आता याचं तुम्ही कॅल्क्युलेशन बी केलं, मी कॅल्क्युलेशन करेल बाकायदा. लगभग हे काहीतरी 46% आसपास पोरं पास दाखवत होते. तर आपण 50% पकडून झाला आपल्या सेंटरवर किती 50%च्या खाली हा रेशो बिलकुल जाणार आहे, कारण की तुमचं ग्राउंड पण तुमचं फिजिकल पण ग्राउंडवर झाले भैया. ठीक आहे, तर त्यानुसार जर तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे आता पोरं किती राहतात की एवढं पोरं आपल्याकडे अवेलेबल आहे. कुठे गेलं रे होते की फिजिकल होऊन पण आपल्याकडं बघू शकता 1,46,000च्या म्हणजे 1,40,000च्या आसपास पोरं आता बी अवेलेबल आहेत. ठीक आहे, तर मेडिकलचा असा विषय असते की मेडिकलसाठी 2 ते 2.5 गुणा बस, याच्यापेक्षा जास्त पोरं बोलवण्यात येत नसते. ठीक आहे, तर आता ही जी भरती ते 1,46,000 पोरांनी फिजिकल पास केलं, तर आपल्याकडं काही अजून कमी करायच्यात. नाही तर एवढं बी पकडलं तुम्ही चालू शकते की 1,46,000 एवढे पोरं असताना बी आहे ना 2022ची भरती ना, तर यानं मेडिकलसाठी एक कट ऑफ लावला होता की 4-5 मार्कांना कट ऑफ वाढवला आणि 1,46,000चे पोरं कमी उडून टाकले. जे काठावर होते ते उडून टाकले की आम्हाला जे जागा आहे म्हणजे 50,000च्या मेडिकलसाठी फक्त 2 ते 2.5 गुणा लगभग पकडून झाला 2 गुणाच पोरं बोलवण्यात येतात. म्हणजे किती 50,000चे 2 गुणा गेले लगभग तर 1,00,000च्या आसपास, म्हणजे काहीतरी वरचे 40-50,000 पोरं उडू नये. ठीक आहे, असा सरळ एक मागच्या याचा तुम्हाला रेफरन्स दिला मी किंवा तुम्ही बी त्या गोष्टी समजू शकता. ठीक आहे, आत्ता सगळ्यात मेन डाऊट येते की आपली जी आत्ताची भरती आहे हिच्यात मेडिकलसाठी परत कट ऑफ लागणार आहे का भैया. ठीक आहे, तर मग पहिलं असं होतं म्हणजे जेव्हा कट ऑफ लागला होता तर मी तेव्हा शुअर होतो की भैया मेडिकलसाठी कट ऑफ लागत नाही आहे. पण आता मी जसं बी चॅनल पाहू राहिलो सगळे लगभग सांगायचे की मेडिकलचा कट ऑफ तुमचा लागणार आहे. सगळ्यात मेन गोष्ट सगळ्यात टॉपची गोष्ट ही आहे की तुमचं ऑफिशियली कुठंच काही नाही आहे. आता तुम्ही किती बी काही बी धुंडाळ कागदपत्र काही बी धुंडाळ SCची वेबसाईट तुम्हाला काहीच सापडणार नाही की तुमचं मेडिकलसाठी कट ऑफ लागणार आहे का नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं आता ही गोष्ट फक्त ही डायरेक्ट रामभरोसे गोष्ट की बा लागणार आहे का नाही लागणार आहे. पण एक कसं आहे स्वतःला पण सेफमध्ये ठेवून चालणार नाही. 2000 जी मागची भरती होती मागच्या भरतीत मेडिकलसाठी कट ऑफ लागला का नव्हता, कारण की मागच्या भरतीमध्ये फिजिकल मेडिकल डॉक्युमेंट सर्व सोबत होतं. ठीक आहे, तर याच्या आधीच्या जेवढं बी भरत्या पाहिलं तुम्ही तर मेडिकलसाठी कट ऑफ लागत होता. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही आत्ता बी पकडून चला. ठीक आहे, लागण नाही लागणार लयदा सांगू राहील मी गोष्ट की आता असं नको म्हणू की बस तुम्ही मेडिकलसाठी कट ऑफ सांगला आणि तो नाही लागला तर मला देसान शिवाय नंतर विषय तो नाही आहे. मी प्रोसेस सांगते तुम्हाला तेवढं मग काम आहे की बा असं बी होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही असं कोणी पूर्ण स्वतःला सेफमध्ये समजते की 4-5 6-7 8-10 मार्क शिल्लक आहे भैया होऊ राहिलं. मग 8-10 7-8 ते नंतरची गोष्ट आहे ते सांगतोच मी. अजून कट ऑफचं आपलं डिस्कशन करत राहिलं. पण सगळ्यात मेन गोष्ट की
मेडिकलसाठी तुमचं लिस्ट लागू शकते भैया, आणि ते लय मोठे 90 ते 95% चान्सेस तुमचं मेडिकलसाठी परत एक कट ऑफ लागणार आहे. ठीक आहे, हा डाऊट क्लिअर केला मी ना. हे सांगायसाठी मी ना सगळं मी डायरेक्ट एका शब्दात सांगितलं असतं की मेडिकलसाठी लिस्ट लागू राहिली, म्हणजे तुम्हाला समजलं नसतं की बाबा हे काय. बरेचसे नवीन पोरं बी आहे तर बा मागच्या वर्षी अशी प्रोसेस आहे, त्याच्यामुळे मी सांगत आहे. आणि तुम्ही कोणते बी यूट्यूबवर चॅनल पाहू राहिले ते बी हेच सांगेन तुम्हाला. ठीक आहे, आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुमचं ऑफिशियली अजून काहीच नाही, हे सगळ्यात मेन गोष्ट आहे. लागू बी शकते, नाही बी लागू शकते, पण चान्सेस जास्त आहे बा लागू शकते. तर ह्या तुम्ही तयारीत राहा पहिलीपासून. ठीक आहे, आता हे झालं तुमचं क्लिअर. आता तुमचं विषय येईन की मेडिकल कधी होणार भैया. मेडिकलचं हेच की अजून याचं बी काही ऑफिशियली अपडेट नाही, पण एक व्हायरल झालं तर आता काहीतरी एक नोटीस. आता व्हायरल नोटीसवर भरोसा ठेवायचा कारण हे तुमच्यावर. मी SSC GDचं आपलं फिजिकल होणार होतं तेव्हा बी एक व्हायरल नोटीस आलं तर तिच्यावर व्हिडिओ बनवला होता. तर बऱ्याचशा पोराचं तिच्यात आलं की भाई तू व्ह्यूसाठी काय बी नको पोराला चुत्या बनवून असं नको करू तसं नको करू. पण तुमचं बाईज्जत फिजिकल डायरेक्ट धडाडकन 20 तारखेपासून चालू झालं, 20 का 22 तारखेपासून चालू झालं ना आपलं. तर तसं होऊ शकतं. त्याच्यामुळं त्यानं काय सांगितलं की ऑक्टोबरच्या एंडिंग लोक तुमचं मेडिकल एनी करणार आहेत ते. तर त्या तयारीत राहा. ज्या पोराला चांगले मार्क इन द सेन्स की मागच्या वर्षीपेक्षा, आणि ज्याले 15, 20, 25 लोक मार्क आहे तिच्या खालचे बी होऊ शकते, असं नाही म्हणत मी त्याचं होणार नाही. पण ज्याला जास्त हे समजा अपेक्षेपेक्षा जास्त जे 100% शुअर की आपलं होणार आहे, तर त्यानं प्री मेडिकल असेल नाही तर काय जे बी असेल आपलं ते आत्तापासून तयारीला लागून जा. ठीक आहे, तयारी म्हणजे कसं तुमचं ज्याला डाऊट असेल की भाई आपल्याला हा प्रॉब्लेम होऊ शकतो, नाही तर आपल्याला हा प्रॉब्लेम आहे त्याचं ऑपरेशन करा का काय करा ते करून घ्या तुम्ही. मेडिकलची बी माहिती पहा तुम्ही यूट्यूबवर, सगळे सांगतात गोष्टी. मी पण एक व्हिडिओ बनवला होता मेडिकलचं कसं असते ते बी पहा. ठीक आहे, म्हणजे कसं असते की काहीतरी आता बरेचसे आता मेडिकलचे पॉईंट असतात ते तुम्ही जर आतापासून ऑपरेशन केलं तर एखाद्या महिन्यात 15-20 दिवसात ते क्लिअर होऊ शकतात बा. ठीक आहे, झालं तर मेडिकलचं तुमचं कधी होऊ शकते. आता सगळ्यात मेन म्हणजे आपला महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ किती जाऊ शकते. ठीक आहे, यासाठी बी 2023ची भरतीचा मी तुम्हाला एक दाखवतो की बा 2022-23ची भरती आहे. तर याच्यात बी 3 कट ऑफ लागले होते. आता आपली ही जी भरती करंटवाली याच्यात बी 3 कट ऑफ लागायची पॉसिबिलिटी आहे. पहिला कट ऑफ लागला फिजिकलसाठी. तर 2023ची जी भरती होती तिचा फिजिकलसाठी कट ऑफ पाहू शकता तुम्ही. महाराष्ट्र जनरल URचा कट ऑफ लागला होता 84. महाराष्ट्र जनरल OBCचा कट ऑफ लागला होता 79. महाराष्ट्र जनरल STचा लागला होता 69. महाराष्ट्र जनरल SCचा लागला होता 78. हा लागला होता फिजिकलसाठी. ठीक आहे, फिजिकलनंतर मग तुमचं मेडिकलचा किती कट ऑफ लागला होता, म्हणजे जेणेकरून जर ह्यावर्षी आपले 3 कट ऑफ लागले फिजिकलनंतर अजून एक आपल्याला अंदाज येऊ शकते की मेडिकलसाठी किती कट ऑफ वाढू शकते बा. ठीक आहे, तर तो होता URचा 84 होता, तर URचा 94 झाला मेडिकलमध्ये. आणि फायनलमध्ये परत वाढला. फायनल किती लागलं तुमचा, फायनल हा PSFचा आहे, सगळ्यात कमी मार्कावर PSF भेटते तुमची. तर 101 म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर URचा किती होता फिजिकलमध्ये 84 94 म्हणजे किती लगभग 10. आणि हे 94 हे लगभग किती 7 वाटतं, म्हणजे 17 मार्क तुमचं फायनल वाढला होता. केव्हापासून, फिजिकलपासून. आता जो तुमचा लागेल आहे तो समजा सध्या फिजिकलचा कट ऑफ आहे. आणि तुमचे किती मार्क वाढू शकते अजून जर प्रिव्हियस भरती जर पाहिली तर त्यामध्ये जे 3 कट ऑफवाली भरती होती तिच्यात तुमचे 17 मार्क वाढले होते फायनल लोक. ठीक आहे, आता ही जी भरती याच्यात मी काऊन म्हणते की पहिलीपासून मी म्हणत येते की मार्क कमी, म्हणजे एवढे मार्क वाढणार नाही मागच्या भरतीसारखे. विषय काय आहे, कमी मार्क याचे कारण सगळ्यात पहिलं कारण की तुमचा पेपरपासून सुरू होईल. पेपर भैया खतरनाकवाला नाही म्हणतात की मागच्या वर्षीपेक्षा भैया टफ होती लेवल. ज्यानं पेपर दिला त्याला माहीत असेल. मार्क भैया 120वाले पोरं 100 ते 110च्या दरम्यान येऊन पलटेत. म्हणजे खतरनाकवाला पेपर टफ होता भैया, हे तुम्हाला मानावं लागेल. आणि हे कट ऑफ होणं समजून जाते आपल्याला. कट ऑफ कमी लागला म्हणजे भैया पेपर हार्ड होता. UP बिहारचा बी कट ऑफ कमी लागला आहे, कारण की तिकडचे पोरं भैया तुम्हाला माहिती किती खतरनाकवाला अभ्यास करतात. त्याचाच कट ऑफ कमी तर ऑब्वियसली पेपर तुमचा हार्ड असणारच. ठीक आहे, त्याच्यामुळे कट ऑफ कमी लागला. आणि त्याच्यानंतर डबल एक सीन झाला तुमच्या ग्राउंडमध्ये की तुमचं ग्राउंड म्हणजे आपण तेच 5 किलोमीटर घेतलं आपलं ग्राउंडवर. त्याच्यामुळं इथं बी जास्त पोरं फेल झालेत. ग्राउंडवर घेतलं, परत ते RFID, परत आपलं सगळ्या गोष्टी डिजिटली चेक केलं, हाईट झाली, चेक झाली, त्याच्यामुळं बरेचसे पोरं काटले. तर आता रफली एक आयडिया देतो मी कट ऑफचा मी व्हिडिओ बनवणार. कट ऑफसाठी काय सीन करतो मी की आपण जसं मागं मी एक आपलं गुगल लिंक
बनवली होती पोरासाठी. तिथे बऱ्याचशा पोरांचा चांगला रिस्पॉन्स आला होता. 500 पोरांना फिजिकलच्या आधी केलं ते म्हणजे की आपलं 500 पोरांना आपले मार्क शेअर केले ते त्या गुगल फॉर्मवर. ठीक आहे, तर मी तसाच एक गुगल फॉर्म पुढच्या व्हिडिओमध्ये टाकतो भैया बाकायदा, आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगतो की कसा गुगल फॉर्म भरायचा. तो गुगल फॉर्म जर एकदा भरला आपण तर जे फिजिकल कॅन्डिडेट पास आहे तर त्याचे सगळ्याचे मार्क माझ्याकडे येतील. मी ते लॅपटॉपवर एक्सेलवर टाकतो डायरेक्ट तिथे एक फॉर्म्युला लावायचा आणि खतम. डायरेक्ट कोणाला किती मार्क सगळे रँक वाईज येतात, 1 नंबर कोण 2 नंबर कोण अशा गोष्टी. त्याच्यामुळे आपण 100% तर नाही म्हणू शकत, पण 90% लोक आपण आपला कट ऑफ पाहू शकतो. त्याच्यामुळे भैया ते मी करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे भैया जे नवीन असेल भैया चॅनलला सबस्क्राईब करा, पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाहिजे पोहोचून जाईल. ठीक आहे, त्यामध्ये आपण ते गुगल फॉर्म भरून घेतो मी, आणि कट ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये एकदम परफेक्टली कट ऑफ सांगेन. पण आता फक्त एक आयडिया तुम्हाला सांगून देतो की मागची भरती ही कोणती भरती सांगायची मी 2022-23 वाली, आणि याच्या मागची कोणती होती 23-24 वाली भरती. तर 23-24 वालीमध्ये तर डायरेक्ट 2च कट ऑफ होते आपले, तर फिजिकल मेडिकलचा एकच होता आणि डायरेक्ट फायनल कट ऑफ. तर तिच्यात बी लगभग तुमचा 20 मार्कांनी कट ऑफ वाढला होता, 20च्या लगभग. आणि त्याच्या मागची भरती म्हणजे ही, तर हिच्यात कितीनं वाढला होता 17+ लगभग, म्हणजे 15 ते 20 असे एवढे मार्काचा तुमचा अपडाऊन राहिला होता कोणत्या फिजिकलच्या कट ऑफपासून फायनलच्या कट ऑफला. आणि ह्या भरतीत बी तुमचा जर मेडिकलचा कट ऑफ लागला आणि तो लागायचे चान्सेस जास्त आहेत, तरी बी तुमचा कशा गोष्टी होऊ शकतात. तर तुमचा आता फिजिकल सध्या कट ऑफला गेले 4-5 मार्क पकडून चालला, हे रफली सांगते बरं मी. 4-5 मार्क तुमचं मेडिकलसाठी एक लिस्ट लागेल, तिच्यात वाढेल तुमचा कट ऑफ 4-5 मार्क अजून वाढेल. आणि मेडिकल ते फायनलमध्ये बी अजून 4-5-6-7 म्हणजे जवळपास तुमचं जे अपडाऊन मागच्या कट ऑफचं होतं की 15 ते 20च्या दरम्यान होतं, 15, 17, 20, तर ते अपडाऊन 3-4-5 मार्कापर्यंत कमी होऊ शकते. तर ते अपडाऊन फक्त तुम्ही 15च्या आसपास 1-2 मार्क कमी, नाही तर 1-2 मार्क बस, 21 मार्क असे वाढणार नाहीत. कारण मी लय सांगली तुम्हाला की पेपर अवघड होता, ग्राउंड सगळ्या गोष्टी. ठीक आहे, हा एक रफली आयडिया आहे. आणि सेफ झोन जर कोणाला म्हणत म्हणजे 100% सेफ आहे, की जो मागचा कट ऑफ होता त्याच्यापेक्षा तुला जास्त आहे, 100% सेफ आहे, काही विषय नाही. ठीक आहे ना, असं नाही की त्याच्यापेक्षा कमी आहे म्हणजे तू सेफ नाही आहे ना आमचं होणार नाही आहे, त्यासाठी मी सांगितलं आहे. ठीक आहे, सेफ म्हणजे कसं आहे बा, तुला अभ्यास बी केला नाही तर चालते. पण सीना असं आहे, आता पुढची भरती बी SSC GDची सगळे पोरं काही लागणार नाही. 53,000 पुरे इंडियासाठी जागा, महाराष्ट्रासाठी काहीतरी 2,000च्या आसमध्ये धरून गेला आकडा तो, काहीतरी 2022-23 जागा होत्या त्या. तुम्हाला बी माहिती की बंदे पोरं काही सिलेक्ट होणार नाही, आपल्याला परत पुढच्या भरतीसाठी करणे भैया. त्याच्यामुळं अभ्यास बी सोबत चालू राहू द्या. ठीक आहे, आय थिंक तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असन. जेवढं तुम्ही व्हिडिओ पाहायसान तेवढं गोंधळात राहासान, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. आता रिलॅक्स राहा. लिस्ट लागली मेडिकलसाठी लागू द्या, मेडिकल कधी होऊ द्या, आपण आपल्या तयारीत राहायचं आणि मेंटली प्रिपेअर राहायचं. ठीक आहे, तर आय थिंक तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असन भैया. जे पण अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल भैया त्यांना चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला भैया, तोपर्यंत जय हिंद.